पान क्रमांक 190, प्रेषितांची कृत्ये, अध्याय 19, वचन 14 ते 16 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. एक यहुदी मुख्य याजक सिक्वा, ह्याला 7 मुलगे होते. ते असे करीत होते. त्यांस दृष्टात्म्याने उत्तर दिले, येशूला मी ओळखतो व पौलाची मला माहिती आहे, पण तुम्ही कोण आहात? मग ज्या माणसास दृष्टात्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घालून दोघांस हटविले आणि त्यांच्यावर इतकी जरब बसविली की ते घायाळ होऊन उघडे वाघडे त्या घरातून पळून गेले. हालेलुया, 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 हालेलुया. एका अद्भुत अशा गोष्टीविषयी आता आपण वाचलं. संबंध घटना आपण सविस्तररित्या समजून घेणार आहोत की या घटनेमध्ये काय लिहिलेलं आहे, ही घटना काय बरं सांगत आहे. ही घटना आहे प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातली. प्रेषितांनी जे या भूमीवरती कार्य केलं, प्रेषितांनी ज्या पद्धतीने परमेश्वराच्या कार्यासाठी मेहनत घेतली, परमेश्वराच्या कार्यासाठी तजवीज केली, परमेश्वराच्या कार्यासाठी घाम गाळला, परमेश्वराच्या कार्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, त्यांच्या या मेहनतीविषयी, त्यांच्या या कार्याविषयी, किंबहुना त्यांनी या कार्यासाठी घेतलेल्या श्रमाविषयी अगदी सविस्तररित्या लिहिलेलं आहे. हे कार्य करत असताना त्यांना कसा अनुभव आला, त्यांच्याद्वारे परमेश्वराने या भूमीवरती कसे कार्य केले. प्रेषित जेव्हा वचन बोलत होते, वचन सांगत होते, तेव्हा त्यांच्या वचनाचं प्रगटीकरण, त्यांच्या वचनाचं प्रमाण परमेश्वर स्वर्ग राज्यातून कसा कसा देत होता, याविषयी अगदी सविस्तर माहिती प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात लिहिली आहे. आणि ह्याच एका कार्यासंबंधी प्रेषितांच्या द्वारे म्हणजेच प्रेषित पौलाच्या द्वारे घडलेल्या एका कार्याविषयी आपण वाचलेलं आहे. प्रेषित पौल हा येशू ख्रिस्ताचा झंझावाती कार्य करणारा शिष्य. येशूसाठी यांनी अहोरात्र मेहनत घेतली, येशूसाठी यांनी मार सहन केला, येशूसाठी यांनी दगडमार सहन केला, येशूसाठी यांनी उपासमार सहन केली, येशूसाठी बरच घाम यांनी गाळला, येशूसाठी बरीच मेहनत यांनी केली. येशू या नावाचं मर्म यांनी ओळखलं होतं. येशूच्या शरीरावरच्या जखमांचं मर्म पौलाने ओळखलं होतं. येशूच्या द्वारे परमेश्वर यहोवाने संबंध जगाला जे प्रेम व्यक्त केलं, या प्रेमाशी हा प्रेषित पौल परिचित झाला होता. आणि हेच प्रेम, हीच सुवार्ता, हीच आनंदाची बातमी प्रेषित पौल या जगामध्ये, इस्रायलमध्ये, परराष्ट्रांमध्ये देत होता. आणि त्याच्याद्वारे अगणित असे चमत्कार, अगणित असे असाधारण कृत्ये परमेश्वराने या जगामध्ये केली. परमेश्वरासाठी प्रेषित पौलाने फार फार मेहनत घेतली. बायबलमध्ये लिहिलेल्या प्रेषितांपैकी प्रेषित पौल हा असा एक प्रेषित होता ज्याने ख्रिस्ताच्या कार्यासाठी अगदी झंझावाती पद्धतीने कार्य केलं. अगदी झंझावाती पद्धतीने त्यांनी कष्ट केले. आणि ते म्हणूनच बायबलमध्ये त्याच्या घामाची इतकी ताकद सांगितली गेलेली आहे की प्रेषित पौलाच्या अंगावरती रुमाल किंवा फडकी टाकली जायची आणि ती रुमाल आणि फडकी आजारी माणसावर टाकली जायची. तेव्हा बायबल म्हणतं ती आजारी माणसं जागच्या जागी त्याच वेळेला बरी व्हायची. परमेश्वराने सुद्धा प्रेषित पौलाच्या या मेहनतीचा आदर केला. परमेश्वराने सुद्धा प्रेषित पौलाने घेतलेल्या कारकिर्दीचा, प्रेषित पौलाने परमेश्वराच्या राज्यासाठी घेतलेल्या श्रमाचा, त्याने गाळलेल्या घामाचा परमेश्वराने आदर केला. आणि म्हणून परमेश्वराच्या सामर्थ्याने प्रेषित पौलाच्या द्वारे अद्भुत कृत्ये या भूमीवरती घडली. कैक लोकांनी प्रेषित पौलाच्या द्वारे परमेश्वरीय सामर्थ्याचा आणि परमेश्वरीय शांतीचा अनुभव घेतला. आणि असंच हा प्रेषित पौल परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता सांगत सांगत एका गावातून दुसऱ्या गावात, एका नगरातून दुसऱ्या नगरात, एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात असा फिरत होता. एक वेळ अशी आली की हा येशूचा झंझावाती कार्य करणारा शिष्य प्रेषित पौल एका अशा नगरामध्ये पोहोचतो, एका अशा गावामध्ये पोहोचतो ज्या गावामध्ये जादूटोनागिरी चालते, ज्या गावामध्ये चेटुकगिरी चालते, ज्या गावामध्ये काळा जादू चालतो, अशा गावामध्ये हा प्रेषित पौल गेला होता.
ते गाव मुळात त्यासाठीच प्रख्यात होतं, मी म्हणेन ते कुविख्यात होतं. ते चांगल्या गोष्टींनी नावाजलेलं नाहीये. तिकडे काळा जादू होते, चेटुकगिरी होते, तिकडे जादूटोणा होतो आणि लोक तिकडे तेच करण्यासाठी त्या गावामध्ये यायचे. ते गाव मुळात त्यासाठीच प्रसिद्ध होतं. प्रत्येक घरामध्ये तुम्हाला पंचाक्षरी फिरस्ता म्हणजे झाडफूक करणारा तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीचे हे गाव, या गावामध्ये येशूचा प्रकाशाचा प्रचार करणारा एक पोहोचला, तो प्रेषित पौल होता. आणि प्रेषित पौलाने त्या गावामध्ये इतर गावांसारखं परमेश्वराचं प्रेम वाटलं, परमेश्वराची दया आणि परमेश्वराच्या कृपेविषयी सांगितलं. परमेश्वराच्या द्वारे जी आनंदाची वार्ता संबंध जगाला प्राप्त होत आहे, या सुवार्तेविषयी प्रेषित पौलाने त्या गावात सांगितलं. आणि केवळ सांगितलंच नव्हे, तर त्या गावामध्ये अशुद्धात्म्याने पछाडलेले, अशुद्धात्म्याने विकृत झालेले अशी पुष्कळ लोक तिकडे होती. आणि ह्या अशुद्धात्म्याने पछाडलेल्या किंवा अशुद्धात्म्याने पिडलेल्या लोकांना प्रेषित पौल येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा द्यायचा आणि त्यांच्यातले अशुद्ध आत्मे निघून जायचे. अशुद्ध आत्म्यांच्या द्वारे जे विकार माणसांच्या जीवनामध्ये आलेले आहेत, ते प्रेषित पौलाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे किंवा प्रेषित पौलाने येशू ख्रिस्तावरील असलेल्या विश्वासाच्या द्वारे केलेल्या आज्ञेप्रमाणे अशुद्ध आत्मे धडाधड निघून जायचे, अशुद्ध आत्मे धडाधड पळून जायचे. अशुद्ध आत्मेने जी विकृती आणून ठेवलेली आहे, या अशुद्ध आत्मेने जे विकार आणून ठेवलेले आहेत, ज्या समस्या आणून ठेवलेल्या आहेत, त्या समस्या, ते विकार, ती विकृती जागच्या जागी निघून जायची आणि मग लोक येशू ख्रिस्ताचा स्वीकार करायचे. प्रेषित पौलाकडे पाहून ते येशूचा स्वीकार करायचे, कारण त्यांनी हे पाहिलं की हा फक्त बोलतो, हा येशूच्या नावाने बोलतो आणि अशुद्ध आत्मे निघतात. हा येशूच्या नावाने बोलतो आणि अशुद्ध आत्म्यांपासून असलेल्या विकृती, अशुद्ध आत्म्यांपासून असलेले विकार, अशुद्ध आत्म्यांपासून असलेल्या समस्या जागच्या जागी निघून जातात, जागच्या जागी सोडवल्या जातात. हे फार अद्भुत आहे. मुळात त्या गावातली लोक जे स्वतःहून जादूटोणा करणारे आहेत, जे स्वतःहून चेटुकगिरी करणारे आहेत, जे स्वतःहून काळा जादू करणारे आहेत, ह्यांनी जेव्हा ही गोष्ट पाहिली की पौल नावाचा माणूस येशूच्या नावाने बोलतो आणि अशुद्ध आत्मे पळून जात आहेत, हे किती स्वतःमध्ये अलौकिक घटना आहे. कारण जे जादूटोणा करणारी लोक होती, जे ते चेटुकगिरी करणारी लोक होती, ते पुस्तकांचा अभ्यास करून, पुस्तकांचा अध्ययन करून, काळा जादूची पुस्तकं वाचून काळा जादू कसा करायचा, काळा जादूतून माणसांना कसं बाहेर काढायचं, विकारातून कसं बाहेर काढायचं, चेटुकगिरी कशी करायची, मग कुठला मुहूर्त बघायचा, मग कुठला दिवस बघायचा, मग कोणता पशु वधावयास द्यायचा, याविषयी त्यांचा अभ्यास असायचा. आणि त्या अभ्यासाच्या द्वारे, त्यांच्या त्या अध्ययनाच्या द्वारे ते समोरच्या व्यक्तीच्या जीवनातील अशुद्ध आत्मे काढण्याचा प्रयत्न करायचे. कधी कधी सक्सेस होत असेल, कधी कधी सक्सेस होत नसेल, परंतु ते आपल्या जीवनामध्ये अशुद्ध आत्म्यांवरचा अभ्यास करण्यामध्ये किंवा अशुद्ध आत्म्यांची, जादूटोण्यांची, काळा जादू करण्याची, चेटुकगिरी करण्याची पुस्तकं वाचण्यामध्ये, अध्ययन करण्यामध्ये आणि त्यानुसार कृती, त्यानुसार विधी, त्यानुसार प्रथा मांडण्यामध्ये यांचा बराच काळ लोटायचा. बराच काळ, ह्याला खूप काळ जायचा, ह्याला खूप पैसा खर्च व्हायचा आणि ह्याला खूप मेहनत लागायची. परंतु इकडे प्रेषित पौलाकडे जेव्हा हे लोक पाहतात, प्रेषित पौल विधी नाही, साधन सामग्री नाही, विधी सामग्री नाही, कुठला मुहूर्त नाही, कुठला वधाव्यास द्यायचा पशु नाही, येशूच्या नावाने मी तुला आज्ञा करतो, याला सोडून निघून जा. जागच्या जागी अशुद्ध आत्मा निघायचा आणि अशुद्ध आत्म्यांपासून असलेले विकार, समस्या आणि विकृती जागच्या जागी निघून जायचे. जे मुळात जादूटोणा करणारी लोक आहेत, ते हे समजून चुकले होते की प्रेषित पौल ज्या पद्धतीने काम करतोय, ज्या येशूचं नाव घेऊन काम करतोय, हा येशू कोणी साधा सुद्धा नाहीये की ज्याच्या बोलण्याने, की येशूचं नाव घेण्याने, येशू या नावाचा वापर करून आज्ञा दिल्याने अशुद्ध आत्मे धडाधड निघतायत. आणि आम्ही इकडे पुस्तकं वाचतोय, आम्ही इकडे काळा जादू कसा करायचा, जादूटोणा कसा करायचा, चेटुकगिरी कशी करायची, मग मुहूर्त कसा बघायचा, मग विधीला काय काय लागणार, विधीची सामग्री काय लागणार, मग मुहूर्त ठरला जायचा. ही बरीच लॉंग प्रोसिजर आहे. पण प्रेषित पौलाची इथे असं नाहीये. एकदा बायबलमध्ये एक सुंदर घटना आहे प्रेषित पौलाविषयीच. प्रेषित पौल आपल्या काही अन्य साथीदारांबरोबर मंदिराच्या दिशेने जात होता, मंदिरामध्ये प्रार्थना कराव्यास. तेव्हा बायबलमध्ये लिहिलेलं आहे की तो ज्या वाटेने जायचा, त्या वाटेच्या कडेला एक मुलगी होती. या मुलीला सुद्धा अशुद्ध आत्मा लागला होता. तिच्या अंगात येत असे आणि ती दैव प्रश्न सांगून आपल्या धन्याला मिळकत मिळवून देण्याचं काम करत असे.
आणि हा त्यांचा व्यवसाय बराच काळ चालला होता. आणि प्रेषित पौल आणि त्याचे अन्य साथीदार त्या मार्गाने जात असताना त्या मुलीमध्ये जी अशुद्ध आत्मा आहे, त्या मुलीच्या अंगात येणारी जी गोष्ट आहे, ती जेव्हा पौलाला आपल्या बाजूने आपल्या समोरून जाताना बघायची, तात्काळ ती उठायची आणि त्यांचा मागोवा घेत म्हणायची, हे जिवंत देवाचे दास आहेत, यांच्या मागे जाणाऱ्यांना हे तारणाचा मार्ग कळवतील. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, बरेच दिवस हा प्रसंग असाच होत राहिला. तेव्हा एक वेळ असा आली की प्रेषित पौलाने तिच्याकडे मागे वळून पाहिलं आणि प्रेषित पौलाला वाईट वाटलं. का बरं वाईट वाटलं? की मी जो जिवंत देवाचा दास आहे, मी जे देवाची सुवार्ता सांगतोय, मी जे आनंदाची वार्ता जी देवाने मला सांगितले लोकांना द्यायला, आणि ती मी देतोय, मी तारणाचा मार्ग जे देवापासून आलेला आहे तो मी सांगतोय, ही तारणाची बातमी ज्याला कळायला पाहिजे त्याला नाही कळाली आहे, आणि ज्याला नाही कळायला पाहिजे त्याला ती कळाली आहे. का बरं असं? हे त्या मुलीच्या आतमध्ये असलेल्या अशुद्ध शक्तीला, हे त्या मुलीच्या आतमध्ये असलेल्या ताकदीला माहिती होतं की हा जिवंत देवाचा दास आहे, आणि हा जिवंत देवाचा दास आहे म्हणून हे तारणाच्या मार्गाविषयी बोलतात, मुक्तीच्या मार्गाविषयी बोलतात, पापक्षमेच्या मार्गाविषयी बोलतात. तर पापक्षमेची गरज त्या अशुद्ध आत्म्याला नाहीये, तारण मार्गाची गरज त्या अशुद्ध आत्म्याला नाहीये, मुक्तीच्या मार्गाची गरज त्या अशुद्ध आत्म्याला नाहीये. त्याला कळून काय फायदा? हे जे तिच्या मागे, ही मुलगी जेव्हा त्याच्या मागे जायची की हे जिवंत देवाचे दास आहेत, ह्याच्या मागे जाणाऱ्यांना हे तारणाचा मार्ग कळवतात. जेव्हा ही मुलगी बोलायची तेव्हा मुळात ती नाही बोलायची, तिच्या आत्मची जी अंधाराची ताकद आहे, तिच्या आत्मची जी अशुद्ध शक्ती आहे, ती हे बोलायची. कारण ती ओळखायची, कारण अंधार प्रकाशाला ओळखतो. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही आपल्याच खोलीमध्ये, आपल्याच घरामध्ये अगदी गडद अंधार कराल, गडद अंधार, एकही लाईट नाही, 0 बल्ब सुद्धा नाही, गडद अंधार असेल, त्या गडद अंधारा खोलीमध्ये, त्या तुमच्या गडद अंधाऱ्या घरामध्ये तुम्ही जेव्हा चालता किंवा त्याच्यामध्ये वावरता, तेव्हा तुमचं रोजचं घर असून सुद्धा तुम्हाला चाचपडत चालावं लागतं. कुठे भिंत येते, कुठे ओटा येतोय, कुठे किचन येतोय, कुठे दरवाजा येतोय, माझ्या पायाला ठेच लागता कामा नये, माझं डोकं कुठे आपटता कामा नये किंवा कपाटाला आपटता कामा नये, असं तुमची अशी आपली अवस्था होती. रोजचं घर आहे आपलं, रोज वावरतो आपण, पण गडद अंधार असेल तर त्या गडद अंधारामध्ये आपल्याला चाचपडत राहावं लागतं. पण जेव्हा तुम्ही आपल्या घरामध्ये असलेल्या ट्यूबलाईटीचा, LED बल्बचा जेव्हा तुम्ही स्विच ऑन करता, एका क्षणामध्ये तो अंधार कुठल्या कुठे नाहीसा होतो. किती स्वतःमध्ये एक अशी विचित्र गोष्ट आहे ही. गडद अंधार आता काही वेळापूर्वी होता बटन दाबायच्या अगोदर, पण जसं मी बटन दाबलं, त्या बटन दाबल्याबरोबर तो गडद अंधार जागच्या जागी नाहीसा झाला. जागच्या जागी एकंदरीत काय की जिकडे प्रकाशाचं अस्तित्व आहे तिकडे अंधाराची ताकद संपुष्टात येते, अंधाराची ताकद नष्ट होते. स्विच ऑन करण्या अगोदर जो अंधार घरातल्या कानाकोपऱ्यात भरला होता, जो घरातल्या चहूकडे पसरला होता, ज्या वेळेला स्विच ऑन केला, लाईट चालू झाली, त्यावेळेला तो अंधार कुठच्या कुठे नाहीसा झाला. काही क्षणापूर्वी ह्याच घरामध्ये चाचपडत होतो, परंतु आता मी चाचपडत नाहीये, कारण लख्ख प्रकाश आहे. अगदी त्याप्रमाणे सैतान हा अंधार आहे, सैतान ही अंधाराची ताकद आहे, परंतु जिकडे प्रकाश प्रकाशतो, जिकडे प्रकाश येतो तिकडे अंधाराचे थरकाप उडते. जिकडे प्रकाश उभा राहतो तिकडे अंधाराची सत्ता संपुष्टात येते. जिकडे प्रकाशाचं अस्तित्व आहे तिकडे अंधाराचं अस्तित्व नाहीसं होतं, नष्ट होऊन जातं. आणि असंच तो प्रकाशाची वार्ता घेऊन जात असलेला पौल जेव्हा त्या मार्गाने जायचा, तेव्हा त्या वाटेच्या कडेला असलेली ती मुलगी, म्हणजेच तिच्या आतमध्ये असलेली ती अंधाराची ताकद ओळखून जायची की प्रकाशाचा मार्ग तिच्या पुढून चाललेला आहे, प्रकाशाचा मार्ग सांगणारा माणूस ज्या पुढून चाललेला आहे. आणि म्हणून तिने ते लगेच ओळखलं, जो माणूस देवाचं कार्य करत आहे, ज्याच्याकडे देवाची जिवंत वचनं आहेत, हा माणूस एका लख्ख प्रकाशासारखा आहे. याच्या आत्म्याला एक झळाळी असते, याच्या आत्म्याला एक चकाकी असते. ही चकाकी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार मोठा लख्ख प्रकाश पाडते, आणि अशुद्ध आत्म्याने थेट कळतं, अंधाराच्या ताकदीला हे कळतं, हा देवाचा माणूस आहे, हा देवावरती विश्वास ठेवणार आहे, हा जिवंत देवावरती श्रद्धाभाव ठेवणार आहे. हे त्यांना लगेच कळतं, कारण आपण आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या उराशी, आपल्या हृदयात आपण देवाची म्हणजे जिवंत परमेश्वराची वचनं, म्हणजे प्रकाशाची वचनं भरली आहेत. ज्याच्याकडे प्रकाशाची वचनं आहेत त्याच्या हृदयातून प्रकाश बाहेर पडतो, त्याच्या जीवनातून प्रकाश बाहेर पडतो. त्याच्या जीवनाच्या अवतीभोवती अंधाराला थारा नाही, त्याच्या जीवनाच्या अवतीभोवती अंधाराचं अस्तित्व नाहीसं होऊन जातं. आणि असंच हे अंधाराच्या अस्तित्वाने
जेव्हा प्रेषित पौलाला आपल्या नजरेसमोर जाताना पाहिलं, आपसुकच ते उठलं आणि म्हणायला लागलं, हे प्रकाश आहे, हे तारण प्राप्तीचा मार्ग कळवतात. आणि प्रेषित पौलाला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की ज्याला कळायला पाहिजे, त्या मुलीला कळायला पाहिजे की तारणाचा मार्ग मी सांगतोय, त्या मुलीला कळायला पाहिजे की प्रकाशाची वचनं माझ्याकडे आहेत. अशुद्धात्म्यांना कळून काय फायदा? त्यांना पापांच्या क्षमेची गरज नाहीये. अशुद्धात्म्यांना कळून काय फायदा? त्यांना स्वर्गप्राप्तीची आशा नाहीये. हे अशुद्धात्मा म्हणत होता. आणि ह्याच प्रेषित पौलाला वाईट वाटलं की हे मुलीला कळायला पाहिजे, पण हे मुलीला न कळता तिच्या आतमध्ये जी अंधाराची ताकद आहे हे तिला कळलेलं आहे. प्रेषित पौल आपली नजर त्या मुलीवरती रोखून ठेवतो. मुलीवरती रोखून ठेवण्या म्हणण्यापेक्षा त्या मुलीच्या आतमध्ये असलेल्या अंधाराच्या ताकदीवरती रोखून ठेवतो आणि म्हणतो, प्रभू येशूच्या नावाने सांगतो, हिला सोडून निघून जा. जागच्या जागी तो अशुद्ध आत्मा, ती अंधाराची ताकद त्या मुलीला सोडून निघून जाते. ती मुलगी तिथल्या तिथे बरी होते. अशुद्ध आत्म्याच्या विळख्यातून ती मुलगी तिथल्या तिथे मुक्ती पावते, सुटका पावते. म्हणजेच ज्या वेळेला प्रेषित पौलाने ह्या गोष्टी त्या गावामध्ये करायला सुरुवात केली, ज्या गावामध्ये पहिल्यापासून अंधाराच्या गोष्टी चालतात, जादूटोण्याच्या, चेटुकगिरीच्या आणि काळा जादूच्या गोष्टी चालतात, त्या गावामध्ये परमेश्वराच्या दासाने प्रकाशाचा प्रचार केला. साहजिकच आहे, जिकडे प्रकाश आहे तिकडे अंधाराचं अस्तित्व नाहीसं होतं. लोक प्रेषित पौलाकडे यायची आणि आपल्या विकारातून बरी व्हायची आणि येशू या नावावरती विश्वास ठेवायचे. त्या गावातली लोक जी स्वतः झाडफूक करणारे आहेत, ती जेव्हा हे पाहायचे तेव्हा त्यांना हे चांगलं माहिती होतं की ज्या येशूच्या नावाने हे अशुद्ध आत्मे इतके धडाधड निघतायत, तो येशू कोणी साधा सुद्धा नाहीये. इकडे आम्ही पुस्तकं वाचतोय, इकडे आम्ही मुहूर्त शोधतोय, इकडे आम्ही दिवस बघतोय, इकडे आम्ही विधी बघतोय, विधीच्या सामग्री बघतोय आणि बराच काळ, बराच वेळ, बराच पैसा आम्ही खर्च करतोय आणि होईल नाही होईल याची शाश्वती नाही. पण हा माणूस येशूच्या नावाने बोलतो आणि कामं होतात. या गोष्टीचं त्यांना नवल वाटत होतं. त्या गावामध्ये असलेल्या त्या झाडफूक करणाऱ्या लोकांपैकी काही लोकांना ही गोष्ट फार नवल वाटत होती आणि त्यांना माहिती होतं की जर अशुद्ध आत्मे येशूच्या नावाला घाबरतायत किंवा अशुद्ध आत्मे येशूच्या नाव घेतल्यानंतर पळून जात आहेत, म्हणजे येशू काहीतरी आहे, त्याशिवाय नाही. की इकडे येशूचं नाव घ्यायचंय फक्त. इकडे प्रेषित पौलाची मेथड काय आहे? प्रेषित पौलाची अशुद्ध आत्मा घालवण्याची कृती काय आहे? येशूच्या नावाने मी तुला आज्ञा करतो, याला सोडून निघून जा. आणि इकडे चेटुकगिरी करणारे, जादूटोना करणारे, अंधाराची कामं करणारे, ह्यांची मेथड काय आहे? हे मुहूर्त बघतायत, हे विधी बघतायत, विधीच्या सामग्री बघतायत, हे पशु बघतायत, हे दिवस काळ बघतायत आणि त्याच्यानंतर ते काम करणार. त्याच्यानंतर झालं तर झालं, नाही तर नाही. परंतु आणि इकडे प्रेषित पौलाचं जे सामर्थ्य प्रेषित पौलाकडे होतं किंवा ज्या गोष्टींसाठी परमेश्वर स्वर्ग राज्यातून तो बोलत असलेल्या गोष्टीचं प्रमाण देत होता, अद्भुत गोष्ट होत होती. आणि मग प्रेषित पौलाची ही मेथड काही लोकांनी फॉलो केली. प्रेषित पौलाची ही कृती काही लोकांनी अंमलात आणली. त्यांनी असं विचार केला की आपण पण असं करायचं. की त्यांना हे चांगलं माहिती होतं की जर येशूच्या नावाने जर काहीतरी होतंय तर येशू हे जे नाव आहे, येशू हे जे व्यक्तिमत्व आहे, हे स्वतःमध्ये ताकदवर व्यक्तिमत्व आहे, हे स्वतःमध्ये पॉवरफुल व्यक्तिमत्व आहे की त्याच्या नावाने लोक अशुद्ध आत्मे पळत आहेत, त्याच्या नावाने अशुद्ध आत्म्याचे विकार निघून जात आहेत, अशुद्ध आत्म्यांपासून असलेले समस्या सुटल्या जात आहेत. हे नाव स्वतःमध्ये जबरदस्त आहे, हे नाव स्वतःमध्ये ताकदवर आहे, हे नाव स्वतःमध्ये सामर्थ्यशाली आहे. त्या नावाचं ते आदर करतात, त्या नावाविषयी त्यांना आपुलकी, त्या नावाविषयी त्यांना एक भय वाटतं, त्या नावाविषयी त्यांना एक आदर वाटतो. आणि ते प्रेषित पौल ज्या पदाप्रमाणे करतोय त्याप्रमाणे ती लोक सुद्धा, त्यातली काही लोक सुद्धा करतात आणि त्यांच्याद्वारे सुद्धा काही कामं घडतात. आणि अशाच पद्धतीने एका माणसाविषयी बायबलमध्ये लिहिलेलं आहे, ज्याच्याविषयी आता आपण वाचलं. काय लिहिलेलं आहे? एका यहुदी माणसाची 7 मुलं असतात. या 7 मुलांनी सुद्धा अशाच प्रकारे आपण अशुद्ध आत्मे काढून टाकायचे असा त्यांनी योजना आखली, अशी त्यांनी मनसुबा केला की अशाच पद्धतीने आपण करायचं. जसा पौल करतो ना, आपण पण तसंच करायचं. आपण पण अशुद्ध आत्म्याने येशूच्या नावाने घालून टाकायचं. आपलं नाव होईल. इतर लोक मुहूर्त बघणार, इतर लोक पुस्तकं वाचणार, इतर लोक विधी बघणार, इतर लोक दिवस काळ बघणार, इतर लोक साधन सामग्री बघणार. पण आपण काय करायचं? आपण पौलासारखं करायचं, येशूचं नाव वापरायचं, अशुद्ध आत्मा निघून जाणार आणि मग आपलं प्रसिद्धी होईल, आपलं नाव लौकिक होईल. अशा हेतूने ह्या 7 मुलांनी एका बंद खोलीमध्ये एका अशुद्ध आत्म्याने पीडित असलेल्या माणसाला घेऊन आले आणि ते ट्राय करायला गेले. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी तसे करीत होते
एक यहुदी मुख्य याजक शिकवा, याला 7 मुलगे होते. ते असे करीत होते. आणि एकदा असंच होतं की त्यांनी अशा पद्धतीचा अवलंब करण्याचा विचार केला आणि त्यांनी त्या अशुद्ध आत्म्याला आज्ञा केली की पौल ज्या येशूची घोषणा करतो त्याची शपथ ह्याला सोडून निघून जा. त्यांनी ह्या 7 मुलांनी प्रेषित पौलाची कृती कॉपी करण्याचं, अंमलात आणण्याचा विचार केला आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलं पण. त्यांनी बंद खोलीमध्ये ती 7 मुलं आणि अशुद्ध आत्म्याने पीडित असलेला एक मनुष्य, अशुद्ध आत्म्याने ग्रसित असलेला एक मनुष्य, आणि त्याला प्रेषित पौलासारखे हे आज्ञा देऊ पाहतायत, पौल ज्या येशूची घोषणा करतो त्याची शपथ ह्याला सोडून निघून जा. बायबलमध्ये लिहिलेला तो अशुद्ध आत्मा त्या मुलांकडे रोखून पाहतो आणि सांगतो, येशूला मी ओळखतो, पौलाची मला माहिती आहे, तुम्ही कोण आहे. ये अशुद्ध आत्मे प्रकाशाला ओळखतात, प्रकाशाच्या परमेश्वराला ओळखतात, प्रकाशाच्या पुत्राला ओळखतात की तो येशू आहे, तो एकच देव आहे. अशुद्ध आत्म्यांना माहिती आहे येशूला आम्ही ओळखतो, त्यांनी सांगितलंय, ओळख दाखवली आहे, येशूला आम्ही ओळखतो. कारण प्रकाशाच्या अस्तित्वात ते घाबरतात. आणि प्रकाशाचा प्रचार करणाऱ्या लोकांविषयी अशुद्ध आत्म्यांना, अंधाराच्या जगताला माहिती असते. जे लोक प्रकाशाचा प्रचार करतात त्यांच्या नावाची दहशत त्या अंधाराच्या राज्यात असते. त्यांना अंधाराच्या ताकदींना प्रकाशाचा प्रचार करणाऱ्या लोकांविषयी माहिती असते. आणि ही गोष्ट या वचनामध्ये अगदी स्पष्टपणे दिसून येते की अशुद्ध आत्मे त्या 7 मुलांकडे अशुद्ध आत्मा तो 7 मुलांकडे बघतो आणि म्हणतो, येशूला आम्ही ओळखतो आणि पौलाची आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही कोण आहे, कोण आहे तुम्ही लोक जे येशूच्या नावाचा असा वापर करताय किंवा त्या पौलासारखी तुम्ही अशी घोषणा करताय, कोण आहे तुम्ही लोक. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे, हा अशुद्ध आत्मा चवताळला आणि या 7 मुलांवरती त्याने उडी मारली आणि यांना मारून यांना घायाळ केलं आणि यांच्या अंगावरची वस्त्र फाडली आणि यांना निवस्त्र असं घरातून बाहेर पिटाळून लावलं. आणि उपस्थित लोकांनी, गावातल्या लोकांनी ही गोष्ट पाहिली आणि बायबल असं म्हणतं त्यांना अधिकच भय वाटले. येशू या नावाचा त्यांनी अधिकच आदर केला, येशू या नावाचा त्यांनी अधिक सन्मान केला आणि त्यांनी त्यांच्याजवळ असलेली जादूटोण्याची, काळा जादूची पुस्तकं एकत्र गोळा करून त्यांना जाळून टाकली. आणि त्यावेळेला त्या काळामध्ये त्या पुस्तकांची संख्या बायबलमध्ये लिहिलेली आहे 50,000 रुपये होती. त्या काळची गोष्ट सांगतोय. आता त्याची किंमत काय असेल, आता त्याची किंमत किती अवाढव्य रकमेमध्ये असेल. परंतु आता मी तुम्हाला विचारत आहे, आता मी तुम्हाला सांगत आहे की या 7 मुलांनी जेव्हा पौलासारखं त्या अशुद्ध आत्म्यांना घालवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अशुद्ध आत्मे गेले नाही. पौलासारखं त्यांनी येशूचं नाव वापरून अशुद्ध आत्मे काढायला गेले, परंतु ते अशुद्ध आत्मे निघाले नाहीत. का बरं असं झालं? अन्य लोक जी जादूटोणा करणारी होती त्यांनी येशू या नावाचा आदर केला, येशू या नावाची ताकद ओळखली, येशू या नावातलं सामर्थ्य ओळखलं आणि ते करायला गेले. तर त्यांच्यामध्ये थोड्या प्रमाणात झालं, परंतु या मुलांच्या बाबतीत असं झालं नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे केवळ आणि निव्वळ येशू हे नाव होतं, परंतु या येशू या नावावरचा विश्वास त्यांच्याकडे अजिबात नव्हता. येशू या नावाचं मर्म त्यांना जराही माहिती नव्हतं, येशू या नावाचा आदर त्यांच्या हृदयामध्ये जराही नव्हता. आणि म्हणूनच बायबलमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही कोण आहात. अशुद्ध आत्मे त्यांना विचारतात, येशूला आम्ही ओळखतो, पौलाची आम्हाला माहिती आहे, तुम्ही कोण आहात. प्रेषित पौल येशूचं नाव वापरतो आणि येशूचं नाव वापरल्यानंतर अशुद्ध आत्मे जर पळतायत तर ते असंच नाही पळत आहेत. केवळ आणि निव्वळ नुसतं येशूचं नाव नाही, येशू या नावाचा आदर असला पाहिजे तुमच्या हृदयात, येशू या नावावरचा विश्वास असला पाहिजे, येशू या नावाची ताकद तुम्हाला कळाली पाहिजे, येशू या नावाचं माधर्म्य, येशू या नावाचं महात्म्य तुम्हाला कळायला पाहिजे. आणि जर ते कळत असेल तर तुम्ही ते येशूचं नाव वापरून तुम्हाला उपयोग होणार आहे, तर तुम्ही त्या येशू या नावाचं सामर्थ्य अनुभवू शकणार आहे. केवळ येशूचं नाव असून तुम्ही सामर्थ्य अनुभवू शकत नाही, येशू या नावाचा विश्वास पाहिजे. हा प्रेषित पौल ज्याच्याविषयी आपण वाचलं, हा पौल सुरुवातीच्या काळामध्ये मंडळीचा छळ करणारा होता. तेव्हा त्याला शौल या नावाने ओळखलं जायचं. आणि हा येशूच्या नावाचा, आता हा येशूचा प्रचार करतोय, परंतु पहिला हा येशूचा विरोधी होता, येशूच्या कार्याचा विरोधी होता, येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा विरोधी होता. जिकडे त्याला कळलं की इकडे प्रार्थना सभा आहे, जिकडे त्याला कळलं की इकडे लोक येशूच्या नावाने जमली आहेत आणि प्रचार करतायत, तिकडे जाऊन हा त्यांना मारायचा, त्यांना त्यांच्यातल्या पुरुष लोकांना, स्त्री लोकांना तुरुंगामध्ये डांबून ठेवायचा आणि त्यांचे हाल करायचा. तेव्हा ह्या पौल, आता जो पौल आहे, जो सुरुवातीच्या काळात शौल होता, तेव्हा त्याला येशूचं नाव माहिती नव्हतं का? माहिती होतं. पण आता ज्या पद्धतीने तो येशूच्या नावाचा वापर करतोय, आता ज्या पद्धतीने तो येशू या नावाचं सामर्थ्य ओळखतोय,
तेच सामर्थ्य त्यांनी पहिलं ओळखलं नव्हतं, कारण त्यांनी फक्त येशू या नाव, फक्त त्याच्याकडे येशू हे नाव होतं. येशू या नावासाठी त्याचं हृदय उघडलं नव्हतं. येशू या नावासाठी त्यांनी त्याचं हृदय उघडलं नव्हतं, त्यांनी त्याची बुद्धी उघडली नव्हती, त्यांनी त्याचं जीवन उघडलं नव्हतं. जेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वराने त्याला पाचारण केलं आणि येशू या नावासाठी ह्या शौलाने जेव्हा आपलं हृदय उघडलं, आपलं जीवन उघडलं आणि येशू या नावाचा त्याने आदर केला, त्याच्यावर त्याने विश्वास ठेवला आणि येशूच्या द्वारे जे प्रेम देवाने जगाला दाखवलं त्या प्रेमाचा त्याने पुरेपूर अनुभव घेतला, तेव्हा त्याच्या त्या हृदयातील विश्वासामुळे त्या प्रेषित पौलाने येशूचं नाव वापरल्याबरोबर चमत्कार घडायचे, अद्भुत घडायची. आजही देवाचे खरे दास, खरे सेवक येशूचं नाव वापरतात, काम होतं. येशूचं नाव वापरतात, चमत्कार घडतात. येशूचं नाव वापरतात, अद्भुत कृत्य होतात. का? कारण त्यांच्याकडे येशू हे नाव आहे, येशू या नावाचा आदर आहे, येशू या नावाला स्थान आहे, येशू या नावाची जागा आहे, येशू या नावाची ताकद त्यांनी ओळखली आहे. येशू या नावामागे, येशू या नावामध्ये असलेलं तारण त्यांनी जाणून घेतलंय, समजून घेतलंय आणि त्याचा ते प्रचार करतायत. नुसतं या मुलांनी त्या पौलाची मेथड फॉलो करायला गेले, येशू या नावाचा आदर नाही, येशू नावासाठी हृदय उघडलेलं नाही, येशूला आपल्या जीवनात स्थान नाही आणि गेले कॉपी करायला. तेव्हा अशुद्ध आत्म्याने सांगितलं, येशूला आम्ही ओळखतो, पौलाची आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही कोण आहात? त्यांच्याकडे काहीच नव्हतं. ते काहीच कोणत्याच पद्धतीने येशूला त्यांनी आपल्या जीवनात स्थान दिलं नव्हतं. नुसतं येशू नाही, येशू या नावावरचा विश्वास पाहिजे, येशूची वचनं तुमच्याकडे पाहिजे. येशूच्या मागे, येशू मध्ये जे तारण लपलेलं आहे त्याचा अनुभव तुम्हाला माहिती. येशूसाठी तुम्ही कष्ट घेतले पाहिजे, येशूला मिळवण्यासाठी तुमची धडपड पाहिजे, येशूला जाणून घेण्यासाठी तुमच्या आत्म्याने, तुमच्या शरीराने तजवीज केली पाहिजे. जर असं असेल तर पौलासारखं सामर्थ्य, येशू नावाचं सामर्थ्य तुम्ही सुद्धा अनुभवू शकता. नाही तर या सिक्वाच्या 7 मुलांसारखं नाही की येशू या नावाला जागा नाही. एक माणूस तोंडाने येशू येशू बोलत असेल आणि सिगरेट आणि बिडी फुकत असेल तर अजून त्यांनी येशूला जागा दिलेली नाहीये. एक माणूस तोंडाने येशू येशू बोलतोय आणि जाऊन निंदा करणाऱ्यांच्या पंक्तीमध्ये बसून निंदा करतोय, त्यांच्या तालात ताल मिळवतोय, त्यांच्या बोलण्यात बोलणं मिळवतोय, अजून त्यांनी येशू या नावाला जागा दिलेली नाहीये. येशू नावाचा आदर केलेला नाहीये, येशू नावावरती त्यांनी विश्वास केलेला नाहीये. किंबहुना येशू नावाचं माधर्म्य, येशू या नावाचं सामर्थ्य त्यांनी ओळखलेलं नाहीये. एका ठिकाणी तुम्ही येशू करताय, एका ठिकाणी तुमच्या पापाची शृंखला चालू आहे, तुमचं पापी जीवन चालू आहे, तुमच्या अंधाराची कामं चालू आहेत, तुमची दुष्कृत्य चालू आहेत, तर अजूनही तुम्ही या सिक्वाच्या 7 मुलांसारखेच आहात की तुम्ही नुसतं येशू नाव वापरायला जाल. तुम्ही सिगरेट बिडी पिताय, डोकं दुखतंय, येशू आणि डोक्यावर हात ठेवून बोलाल येशूच्या नावाने सांगतो डोकेदुखी निघून जाऊ, नाही निघणार, उलट ती बळावेल, ते सैतान अजून त्रास देईल. कारण बायबलमध्ये लिहिले सिक्वाच्या 7 मुलांवरती या अशुद्ध आत्म्याने चढाई केली, त्यांना मारलं, त्यांना घायाळ केलं आणि त्यांना निवस्त्र असं त्या घरातून बाहेर काढून टाकलं. येशू या नावाचं सामर्थ्य तुमच्याकडे असलं पाहिजे. जे त्या जादूटोणा करणाऱ्या लोकांनी, चेटुगिरी करणाऱ्या लोकांनी बरोबर भापलं होतं, बरोबर समजून घेतलं होतं. का? कारण ते बघतायत की आमची प्रोसिजर किती मोठी आहे आणि इकडे हा माणूस येशू हे नाव वापरतोय आणि काम धडाधड होत आहेत. काहीतरी अद्भुत आहे या नावामध्ये, काहीतरी अद्भुत आहे. तिकडेच त्यांचं हृदय येशूसाठी उघड झालं होतं, तिकडेच त्यांच्या हृदयाने त्या येशू या नावाचा आदर केला होता. आणि म्हणूनच बायबलमध्ये त्यातल्या काही लोकांनी जेव्हा प्रेषित पौलाची मेथड कॉपी केली तेव्हा त्यांच्यातल्या काही लोकांमध्ये सुद्धा असे चमत्कार घडत होते. ज्या वेळेला तुमच्या हृदयामध्ये येशू या नावाचा आदर होतो, येशूचा आदर होतो, येशूच्या वचनांचा आदर होतो, त्या वेळेला तुम्ही या प्रेषित पौलाने जसं सामर्थ्य अनुभवलं तसंच सामर्थ्य तुम्ही तुमच्या जीवनात अनुभवू शकता. पण प्रेषित पौलासारखं सामर्थ्य अनुभवायला तुमचं जीवन प्रेषित पौलासारखं असायला हवं. प्रेषित पौलाने येशूसाठी उपासमार सहन केली, दगडमार सहन केला, जीवाची बाजी लावली. येशूच्या इच्छेमध्ये टिकण्यासाठी त्यांनी शरीराच्या प्रत्येक गणिताला तुडवून काढलं. असं अद्भुत काम त्यांनी परमेश्वराच्या कार्यासाठी केलं. तुम्ही आहात का? तुम्ही जीवाची बाजी लावायला तयार आहात का? शरीराची सगळी गणितं तुम्ही मोडून टाकायला तयार आहात का? शरीराकडे काना डोळा करून, म्हणजेच शारीरिक गोष्टी, शारीरिक लालसा, शारीरिक वासना, शारीरिक भौतिक गोष्टी ह्याच्याकडे काना डोळा करून तुम्ही आपलं लक्ष आध्यात्मिक जगाकडे, आध्यात्मिक क्षेत्राकडे लावायला तयार आहात का? येशूची वचनं ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी, त्याच्यासोबत वेळ घालवण्यामध्ये प्रार्थना करण्यासाठी तुम्ही जीवनाची बाजी लावताय का? तुम्ही जीवनासाठी तजवीज करताय का? जर करत असाल तर प्रेषित पौलासारखं येशू या नावाचं सामर्थ्य, येशू या नावाची ताकद पुरेपूर तुम्ही या जगामध्ये अनुभवू शकता.
प्रेषित पौलासारखं सामर्थ्य अनुभवायचं आहे, प्रेषित पौलासारखं तुम्ही चालायला पाहिजे. म्हणूनच बायबलमध्ये एका ठिकाणी प्रेषित पौलाने आपल्या पत्रात लिहिलंय, जसं मी ख्रिस्ताचे तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.